Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Navangel World. Me and Sunny, and yeah, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So day 3rd in Udaipur आणि मस्त अमेझिंग टाइम स्पेंड करत आहोत. मस्त रिलॅक्सेशन आणि खूप साऱ्या गोष्टी एक्सप्लोर करत आहोत. स्ट्रीट फूड म्हणा, शॉपिंग म्हणा आणि अमेझिंग टुरिस्ट स्पॉट्स जे आहे, डेस्टिनेशन्स आहेत ते एक्सप्लोर करत आहोत. सो मस्त वाटत आहे. मेन म्हणजे क्लायमेट एकदम अमेझिंग आहे. येस, दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून अँड येस, बी हॅपी, कीप स्माइलिंग अँड लिव्ह लव्ह अँड लव्ह. Good morning. Good morning. So the new day has started. Yes, with lots of honey. Rachna is looking beautiful Thank in you this so much. traditional outfit. Chala, Naisa is ready. So, Naisa, second good say morning. hi. Good morning. Chala, all set to go. 201. थोडा उन्हात थांबू ना, जरा बरं वाटेल. सो फायनली आम्ही निघालो आहोत आणि मस्त नाश्ता झालेला आहे. हा चल. सो आजचा प्लॅन आहे, सर्वात आधी आम्ही बोटिंग करणार आहोत फतेह सागर लेकचं, कारण उद्या आम्ही इकडनं चेकआउट करतो. सो मग परत इथे उद्या नाही आम्ही येणार. सो इथे आसपास जेवढे आहेत तेवढे सगळं काही आज फिरून घेणार आहोत. सो सर्वात आधी बोटिंग करतो, त्याच्यानंतर जाणार आहोत कर्णीमाता. फायनली आम्ही पोचलो आहोत फतेह सागर लेक. खास बोटिंगसाठी नाईसाच्या इच्छा पूर्ण करायची, नाईसाला मेन बोटिंग करायची. So the experience? सांगते. ज्या ज्या गोष्टी थोड्याशा खटकल्यात त्या सांगते. मैम हो जाता, आप भी बैठ जाओ मैम, आप भी बैठ जाओ, साथ साथ में चलेंगे दोनों. तुम लोग फोटो वीडियो हम ले लेंगे साथ साथ. सो आमची मस्त बोटिंग झालेली आहे. आता आम्ही चाललो आहोत कर्णीमाता टेम्पल. सनी आणि नायसाने मस्त हॉर्स रायडिंग सुद्धा केली, फुल एन्जॉय केलं. फुल नाईसासाठी मी गेलो आणि मला पण मजा आली. ऍक्च्युली नायसाला एकटीलाच बसायचं होतं, बट मग ते डिस्टन्स खूप लांब होतं. मग मी याला बोलले की नको, तू पण बस तिच्या बरोबर. आणि सो येस, बोटिंगचं बोलाल तर ह्याची एक तर एंट्री फी त्यांनी सांगितली किती, 117 रुपये. 177. अडल्ट इज 177 आणि किड्स 3 to 8 89 रुपीज. हे इंडियन आहेत. फॉरेनर्सचे 354 अडल्ट आणि किड्सचे 177. ठीक आहे, म्हणजे एवढे पैसे घेतले तर मला असं वाटलं की वाव असेल,
वाव म्हणजे ऑफकोर्स बोटिंग इज वाव, इट्स गुड की असं म्हणजे मोशन सिकनेस सारखं होणारं नाहीये, एकदम अशी धुबू धुबू चालत नाही, कारण युजली कसं खूप लोकांना मोशन सिकनेस सुद्धा होतं जर तेव्हा ते पाण्याचं फील होतं तेव्हा. 9 किलोमीटर्स एवढा आहे हा लेक. बट आय वॉज एक्सपेक्टिंग की ॲटलिस्ट इथे ना खूप काही दाखवण्यासारखं आहे, जसं की आता ते मध्ये आहे नेहरू गार्डन. मला वाटलं की ही विल लाईक लेट अस नो की हा आहे नेहरू गार्डन, मग इकडून तुम्हाला कर्णीमाता टेम्पलचं हे दिसतंय, मग हे काही आहेत असे 5 स्टार हॉटेल्स. सो असं एक गाईड जे पाहिजे ना ते नाही त्याने दिलं. फक्त आम्ही बसलो आणि किती 2 का 3 मिनिटं 5-10 मिनिट्स काय माहिती. मी तर असं माझं मूडच स्पॉइल झालं माहितीये का, असं काहीतरी दाखवा काहीतरी बोला. तेव्हा ते एका बाजूवाल्याने विचारलं की हे काय, तेव्हा ते कळलं की ते नेहरू गार्डन आहे. नाही तर एवढे दिवस आता आम्ही इथेच राहतो ना, समोरच आहे. सो मी पण एवढे दिवस हेच विचार करते की हे एक्झॅक्टली मधलं काय आहे. आणि आय वॉज एक्सपेक्टिंग, का नाही मी कोणाला दुसऱ्याला विचारलं की जेव्हा बोटिंगला जाऊ तेव्हा ते सगळं सांगतील आपल्याला, पण त्यांनी असं काहीच सांगितलं नाही. तर मग थोडंसं डिसअपॉइंटिंग झालं की तुम्ही आय नो टुरिस्ट प्लेस आहे, एवढे पैसे घेतायत अँड काहीच इन्फॉर्म नाही करत आहे, काहीच कशाच बद्दल तुम्ही सांगत नाहीये. म्हणजे असं एक्सपेक्ट आहे का की गाईडसाठी एक वेगळं परत चार्जेस द्यायला पाहिजेत. म्हणजे मला नाही एवढं असं वाव नाही वाटलं, सॅटिस्फॅक्शन अजिबातच नाही. एक राईड झाली ठीक आहे, पण मला ॲज बोटिंग ही आवडत नाही. बट तरी आपण जेव्हा महाबळेश्वरला पण जातो ना, ते आपल्याला एकूण एक गोष्ट सांगतात की ह्या देऊळ आहे, इथे हे तिथे ते सगळं काही एवढूशा लेकमध्ये पण इन्फॉर्मेशन देतात. पण इथे आय वॉज एक्सपेक्टिंग की ते ॲटलिस्ट सांगतील, पण त्याने नाही सांगितलं. तर ते थोडंसं डिसअपॉइंट झालं. ठीक आहे, चलो कर्णीमाता टेम्पल, लेट्स गो. रोपवे मस्त, नाहीसा एक्साइटेड, नाईस. सो आम्ही आता एका जागेवरती प्रॉपर पे अँड पार्किंग मध्ये गाडी पार्क केलेली आहे. हिला हॉस्टेल आहे, तिथे आहे लेक पिचोला, ऑन द वे टू लेक पिचोलास. सो तिथे तुम्ही तुमची कार आरामात पार्क करून सगळं काही इथे एक्सप्लोअर करू शकता. काल आम्हाला हे माहिती नव्हतं म्हणून काल आम्ही कुठेतरी एका जागेवर पार्क केलेली. आज आम्हाला ते कळलं आणि आता मग आम्ही तिकडनं चाललो कर्णीमाता टेम्पलला, कारण हां तिथूनच आहे. पण ते ट्रॅफिक आहे ना, ते ह्या लोकांना कसं रोड माहिती, आपल्याला काय माहिती आहे. कार घेऊन कुठे आतमध्ये शिरलं, एकदम आतमध्ये तर ना खूप छोटेसे रोड्स आहेत. आय डोंट नो आता माझा आवाज तुम्हाला किती येतोय. सो येस, आणि जसं मी आधीच्या ब्लॉगमध्ये सुद्धा सांगितलं, इथे रिक्षाचे जे कॉस्ट आहेत म्हणजे रेंजर आहेत, म्हणजे 150, 200, 300 ह्याच्याशी ते खाली काही बोलतच नाही. पार्किंग फ्री होती पर आर 10 रुपीज कारची, आणि हे रिक्षाचे म्हणजे हार्डली 5 मिनिट्सच्या डिस्टन्सवर पण ते 200-300 रुपये घेतात. आणि पार्किंग करण्यात फायदाच नाही, सोडून देतात आपल्याला, जा तुम्ही जायचं तर. चलो थंडी क्लायमेट अमेझिंग आहे, थंडी आहे पण खूप भारी वाटतं. Was waiting. Minimum 20 minutes waiting दिलं. Nice. So finally आम्ही पोहोचलो आहोत रोपवे स्टेशन. बोर्डिंग एरिया. आमचा नंबर आहे 193. वेटिंग एवढी आहे. सॅटिस्फाईडच नाही आहे, तर मी एव्हरीथिंग इज वर्किंग. काय माहिती खुश नाही वाटत. थोडंसं काय म्हणतात त्याला, आपल्या मनासारखं ना, मनासारखंपेक्षा ॲज अ रूल्स फॉलो नाही करत. आपल्यालाच काय म्हणजे टुरिस्ट प्लेस म्हणजे किती एकदम वेल टू असं मेंटेन असायला पाहिजे. प्रत्येक छोटी गोष्ट टुरिस्टला मेंटेन त्रास करायला पाहिजे. असं काय व्हायला मन असं खुश नाही वाटत. बहुत बढ़िया लॉजिकल है.
वेटिंगला नाही करता येईल बट द वे सिस्टम इज वर्किंग ना त्याच्यात वैताग येईल. आम्ही तिथेच ठरवलं की जेवून घेऊ कारण ऑलरेडी 3 वाजले आणि आमचा नंबर यायला अजून अर्धा तास तरी लागेल. चाललं आणि आपण क्विक रिटर्न नंबर आहे 341 आणि आता चालले 330. फायनली आम्ही निघालो आहोत. सो हेडिंग टुवर्ड्स हॉटेल आणि मग तिथून आम्ही परत चेंज करून फ्रेश होऊन जाणार आहोत कुठे मान्सून पॅलेस. लेट्स गो. सो एक प्लॅन कॅन्सल झाला तर दुसरा प्लॅन आमचा प्लॅन बी स्टार्ट. प्लॅन कॅन्सल मध्ये चलो चलो पहिलं तिकडे गाडीत बसू. कोणत्या कोणत्या जंगलात गेलो.
फायनली द वेट इज ओव्हर अँड जायचं होतं दुसरीकडे, बट इट्स ओके. व्ह्यू इज इम्पॉर्टंट. आणि आय गेस हा अजून क्लिअर आणि ओपन आहे. ऍक्च्युली मस्त आहे. बॅक फ्रॉम द कॅफे अँड आता थोडीशी शॉपिंग करणार आहे रचना. हो बाबा, पूर्ण शॉपिंग झाली. सिल्वरची शॉपिंग करणार. सिल्वरचा विचार करत होती, पण काय माहिती अजून थोडीशी हो नाही असं. ये मत मजा से बोलो ना. इसका कितना है? Amazing food. Amazing. सगळे अमेझिंग. हा पण मस्तच आहे. हा त्यातला बेस्ट होता. ॲक्च्युली छान जेवण केलं. म्हणजे पहिले मला कॉस्ट बघून स्ट्रेस आला, बापरे किती महाग आहे. पण जेव्हा ते आलं ना पुढे तेव्हा मला कळलं की नाही, इट्स वर्थ. आम्ही आमच्या हॉटेलच्या आजूबाजूच्या सगळ्यांच्या रूफटॉपवर जेवलो. मस्त झालं. सो आता वाजले आहेत 1 आणि डे 3 कम्स टू एन एंड. आजचा दिवस चांगला पण होता, थोडासा डिसअपॉइंटिंगसुद्धा होतं. असं काही गोष्टी तुमच्याबरोबर नक्कीच मी शेअर केल्या. डिसअपॉइंटिंग म्हणजे आता जर आपण कोणत्या टुरिस्ट प्लेसवर आलो तर मला असं पर्सनली वाटतं की प्रत्येक गोष्ट ना प्रत्येकाने फॉलो केलं जायला पाहिजे, बायस्ड नसायला पाहिजे. आणि असं थोडंसं काही गोष्टी नाही मला पटल्या, बट ठीक आहे. त्याच गोष्टींना पकडून पूर्ण दिवस खराब नाही करू शकत किंवा कोणाबरोबर जाऊन भांडू वगैरे नाही शकत. सगळं आपल्यानुसारच होईल असं पण नाही आहे. लाईफ इज ऑल अबाउट दॅट. आपल्याला जे वाटतं जर तेच सगळं काही घडायला लागलं तर मग मजा पण नाही येणार. देअर शुड बी समथिंग लाईक यु नो, जसं आम्ही नेहमीच म्हणतो की सगळं एका स्ट्रेट लाईनमध्ये नसायला पाहिजे. अप्स अँड डाऊन्स हे असतातच.
सो इट्स ओके. छान गेला ओव्हरऑल आजचा दिवस. काही प्लॅन वेगळं केलेलं, झालं काहीतरी वेगळं. ॲक्च्युली आम्ही तिकडनं आलो, कर्णी माता टेम्पल तिकडनं आम्ही आलो. खूप गर्दी असल्यामुळे रोपवेने वरती जायला वेळ लागला. मग तिकडनं परत तिकडे तो नंबर आणि मग ते सगळं सिस्टम, मग परत खाली यायला वेळ. सो आम्हाला जिथे जायचं होतं मान्सून पॅलेस, तिथे नाही जाता आलं. 5 o'clockला आम्ही पोचलो सुद्धा, बट देन 5लाच ते बंद झालं तिकीट काउंटर. त्याने सांगितलं की नाही तिकीट तुम्हाला मिळेल, तुम्ही जा. म्हणून आम्ही आतमध्ये गेलो, तरी मी लाईनीत वगैरे उभी राहिली. आणि मी नंतर बघितलं की कोण हालतच नाही आहे, तर तिकीट काउंटर बंद होता. अँड स्टील पीपल वेर स्टँडिंग देअर. मग त्यांचं असं म्हणणं होतं की 5:30 वाजता परत उघडतील, आणि ॲक्च्युअल टायमिंग त्यांनी दिलेलं आहे की 5 वाजता ते बंद होतं, तिकीट्स नाही देत त्याच्यानंतर. आणि खास करून लोक ना तिथे सनसेटच्या टायमाला जातात. आणि माझं सुद्धा तेच प्लॅन होतं. इच डे ना मी प्रत्येक जागेवरती एक वेगवेगळं सनसेटचं प्लॅन केलेलं, बट ते काय होतच नाही आहे. ठीक आहे. असं आम्ही फायनली तिकडनं निघालो. आणि मग त्याच्यानंतर कुठे जायचं असं झालं. मग जगत निवास, जे माझ्यासुद्धा लिस्टमध्ये होतं की तिथे जाऊन सनसेट बघू शकतो. आणि मेन म्हणजे तिकडचा जो ॲम्बियन्स आहे तो पण अमेझिंग आहे. इट्स लाईक अ पॅलेस पूर्ण व्हाईटमध्ये. आणि हे सुद्धा माहीत होतं की तिथे रिझर्वेशन लागते. तर आत्ता आम्ही ज्या टायमाला आलोत ना, तिथेच त्या टायमाला सगळीकडे रिझर्वेशन लागतं. आम्ही किती कॉल्स करतो कालपासून, पण सगळे ना 3 जानेवारीपर्यंत रिझर्वड आहेत. सो ठीक आहे. सो जगत निवास आम्ही गेलो आणि तिथे रिझर्वड होतं, मग आम्हाला ते नाही मिळालं. मग त्याच्या बाजूला एक रेम्बो म्हणून होतं, तिथे आम्ही गेलो. इवन तिकडनं तो व्ह्यू सेमच होता, बट जो तो फील पाहिजे ना प्लेसचं, ते थोडंसं डिफरंट होतं. बट स्टील वी एन्जॉयड आवर टाईम. आणि मग तिकडनं आम्ही निघालो. मग परत एकदा थोडी शॉपिंग केली आणि मग आम्ही आलो हॉटेलवरती. मग बॅग्स वगैरे थोडंसं मेस झालेलं, ते सगळं काही आवरलं. पण आजचा दिवस छान गेला. मेन म्हणजे जी थंडी आहे ती तशीच आहे, म्हणजे अजूनही असं कुडकुडतो आम्ही. आणि मस्त फूड खातो. येस, अजूनही आमची दाल बाटी आणि कचोरी हे बाकी आहे, बट स्टील वी हॅव टाईम. सो आम्ही ते सुद्धा लवकरात लवकर खाऊ. आणि थँक्यू सो मच, तुम्ही खूप लोकांनी खूप छान छान सजेशन्स दिले. व्लॉग्स थोडेसे एक दिवस लेट येत आहेत, बट नक्कीच आवडत आहेत तुमचे सजेशन्स. आणि तुम्ही जे सजेस्ट करतायत ते ऑलरेडी मी माझ्या लिस्टमध्ये लिहिलेलं आहे. बट सगळं एका वेळेस कव्हरअप होईल असं नाही आहे. आणि काही नाही, छान गेला आजचा पूर्ण दिवस. आय होप तुम्हाला सुद्धा आजचा हा व्लॉग आवडला असेल. सो भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. आणि येस, आपल्याला अजून एक आपली यूट्यूब फॅमिली मेंबर भेटलेली, सो तिला सुद्धा भेटून खूप खूप छान वाटलं. बाय बाय.